नमस्कार मंडळी. कवी मंगेश पाडगावकर म्हणतात, आयुष्य कसं जगायचं, कणहत कणहत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. आणि ज्यांना आपल्या आयुष्याचं गाणं म्हणत हसत हसत जगायचंय त्यांच्यासाठी आम्ही घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. विनोदाच्या सुरेल मैफिलीला कौतुकाचे 4 चांद लावण्यासाठी सज्ज आहेत दोन्ही दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, तुम्ही जी बघता ती मुलाखत, पण आता इथे रंगणार आहे मोना डार्लिंग अर्थात कल्याणची चुलबुली शिवाली परब हिनं घेतलेली मुकालात. आणि तिच्या निर्बुद्धपणाचे परिणाम भोगायला तिच्यासोबत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वीक प्रताप आणि दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत. अरे ऐक ना, परीक्षित ऐक ना, काय काय चाललंय तिकडे, मला सांग कसला गोंधळ आहे. हा 10-15 जण उठून गेले. अरे नको, असं नको करू. अरे बसव त्यांना. ऐक ना, एकतर ना कवींच्या मुलाखतीला कोणी येत नाही, जे आलेत ते पण चाललेत. असं काय करतोयस? माझ्यासाठी नाही चाललेत, त्या मॅडमसाठी आलेत. मला माहित नाही कधी सुरू होईल कार्यक्रम. मी मगापासून विचारतोय त्यांना. ते एवढंच सांगतायत की त्या मॅडम ज्या आहेत ना ते येत आहेत. हां नाही, त्या आल्या की मी तुला सांगतो. मला कळत नाही काय काय म्हणणं आहे त्यांचं. हां हो, अरे माझीच आहे मुलाखत, अजून कोणाची असणार आहे. हो ठेव ठेव. एक सर्वसामान्य चेहऱ्याचा माणूस. काय झालं? त्या मुलाखत घेणाऱ्या मॅडम कधी येणार आहेत? तुम्ही कोण? मी पृथ्वी प्रताप उर्फ कवी फिनिक्स. तुम्ही कवी आहात म्हणजे तुमच्या मुलाखत घेणार आहेत का मॅडम? हो. बसा बसा, मॅडम येतातच आहेत. बसा. नाही मगापासून इथे मारू का? हेच सांगतात. नाही ठीक आहे. हा नाही नाही, बसा बसा, मॅडम येतील. काय 4चा कार्यक्रम होता, 4:45 झाले. हो नाही, येत आहेत मॅडम. मॅडम आल्या आल्या. मॅडम मॅडम पडदा बंद आहे. ते ह्या कोण आहेत? Oh my God, one more man. Manager, tell him. अहो ह्याच आहेत त्या तरुणांच्या मनातलं ज्यांना जुळत नाही यमक, कॅप्शन आणि फोटोचं ज्यांना कळत नाही गमक, ज्यांच्या रील्स असतात एक्स्ट्रा ऑर्डिनरी माइंड बॉगलिंग, ह्या सगळ्यांच्या लाडक्या मोना डार्लिंग. नमस्कार, मी पृथ्वी प्रताप. Hello, केमिस्ट. केमिस्ट नाही, केमिस्ट कसं नाव असेल माझं? मी काय तुमच्या घरी फावल्या वेळात गोळ्या द्यायला येतो? नाही, मी कवी फिनिक्स. हॅलो. नमस्कार. तुमच्या आत्याचं फंबल पडलं होतं का नाव ठेवताना? आत्याने माझं नाव पृथ्वीक ठेवलं होतं. त्याच्यात काही फंबल नाही पडला. पण मी स्वतः कवी म्हणून जेव्हा नाव लावतो तेव्हा मी फिनिक्स असं नाव लावतो, कारण त्या शब्दाला अर्थ आहे. राखेतून जन्म घेणारा पक्षी म्हणजे फिनिक्स. आणि माझ्या कवितांमध्ये तसं सिम्बॉलिझम असतं, म्हणून बाकी काही. ग्रेट. सो आपण चालू करूया कार्यक्रम. हो प्लीज. चला तुम्ही कपडे बदलून या. का कपडे का बदलायचे तुम्ही? माय गॉड, मॅनेजर टेल हिम, तुम्ही हे कपडे घालून मुकालात देणार आहात का? काय देणार आहे मी? मुकालात. एक मिनिट, सर्वसामान्य माणूस इकडे या. मला प्लीज सांगा, हे असं का बोलतायत? नाही, मराठी भाषेचा जरा गोंधळ आहे त्यांचा. तुम्ही प्रश्नाकडे लक्ष देऊ नका, उत्तर द्या. असं कसं? प्रश्नाकडे लक्ष देऊ नका, उत्तर द्या. कसं देऊ? मला सांगतो, कर्ता कर्म क्रियापद ह्याच लाईननी वाक्य येईल ह्याचा काही विश्वास नाही. अंदाज. अहो पण ह्या मुलाखत घेणार आहेत ना माझी. अंदाज घ्या. अंदाज. तुम्हाला माहिती आहे का रेडी मिक्स? रेडी मिक्स नाव आहे माझं. रेडी मिक्स नाव आहे माझं. रात्री 7 नंतर गौऱ्याच्या हातात दिसतो मी. माझं नाव रेडी मिक्स नाहीये. ओके फाईन. माझं नाव फिनिक्स आहे. ओके. आपण कार्यक्रम सुरू करूया. एक्साइटेड मॅनेजर.
गो अँड कर्टन. हा मी कर्टन देतो, तुम्ही बसून घ्या. ओके. हो व्यवस्थित होईल ना कार्यक्रम. ऑल द बेस्ट. थँक्यू ऑल द बेस्ट. कर्टन. बोला. काय काय बोलू? काही बोला. तुम्ही मला काहीतरी विचारणार त्याच्यावर मी बोलणार, तसं बोला. पण मी काय बोलू? अरे प्रश्न विचारा ना, मग मी बोलणार. माझ्याकडे तसं काहीच नाहीये. मॅडम हे प्रश्न आहेत हे विचारायचे. ओ माय गॉड, हे विचारायचं आधी द्यायचं ना. नॉनसेन्स. गेट आउट. थँक्यू मॅडम. या आय एम सो सॉरी. मी तुम्हाला विचारते प्रश्न. माझा पहिला प्रश्न असा आहे की लोकहोमिया चापरी चायक रुंदे तेरंग मंचाव रबस लेले प्रू ट्विक ताप हेमा रमो ठेविकात आजव रविक. ग्रेट. एक मिनिट. रंगमंचावर बसलेले पृथ्वी प्रताप हे फार मोठे कवी आहेत. हे वाचलं तुम्ही आता? हो, तिथे लिहिलंय तसं. हे असं वाचलं तुम्ही? Yes. लोकहोमिया चापरी चुपरी. अरे हे प्लीज नीट वाचा. लोकहोमिया चाप. आजवर कवितांची 12 पुस्तके पृथ्वी प्रताप यांच्या नावावर आहेत. वाव. मराठी साहित्य क्षेत्रात त्यांनी आजवर उत्तम कामगिरी केलेली आहे. धन्यवाद. त्यांच्या गारगोटी आणि ठिणगी या कविता संग्रहाला नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. धन्यवाद. तर अशा विद्वान आणि लोकप्रिय कवीचे आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात. धन्यवाद. बूम बूम चिकी चिकी बूम बूम. So much love. Manager, come here. काय झालं? God. काय झालं? Manager. कवी. हे ते कवी. यात ओळखलं तर ना. कवी. मला काय समजत असेल ही कवीला? अरे तुम्ही काय करताय? एवढी प्रतिमा मलिन आहे कवींची बाहेर. कवी असं करता तुम्ही? काय असं का बोलतायत त्या? नो ऍक्च्युली ना तुम्ही कवी वाटत नाहीत. कारण ना तुम्ही असं लॉन्ड्रीवाले वाटता. आय एम सो सॉरी. कारण आमचा बबलू आहे ना, तो असेच कपडे घालतो भज्जानी जायपमा. हे कुठले कपडे घातलेत मी? भज्जा आणि जायपमा. हा भज्जा आहे आणि हा जायपम आहे. अरे लाज वाटते का तुम्हाला? नाही. ऐका ना, नाही माझा ना संयम सुटत चाललाय. जब्बा आणि पायजमाला त्या बज्जा आणि जायपमा म्हणतायत. नाही, त्या थोड्या एक्साइट झाल्या त्यामुळे ते असं बोलतायत. अरे हो, पण ऐका ना, तुमची भाषा शुद्ध आहे की नाही? हो. तुम्ही कोणात त्यांचे मॅनेजर आहात की नाही तुम्ही? तुमची भाषा शुद्ध आहे, त्यांची नसू शकते. आपण प्रश्नांकडे येऊया. त्यांना प्लीज नीट विचारायला सांगा. ओके, माझा पुढचा प्रश्न असा आहे की हा ब्लेम दीपा. मर राहू दे. हे नंतर पुढच्या वर्षी थंडी पडेल तेव्हा जाळ्या आणि शेकोटी करा त्याची. ह्याच्यातले नका वाचू प्रश्न. मनाने काही तुम्हाला सुचत असतील तर घ्या. माझ्या मनाचा प्रश्न असा आहे की भंडारदऱ्याला कसं जायचं? कसाऱ्यावरून भंडारदऱ्याबद्दल मला का विचारता येते? नाही, कसं आहे माहितीये ना, मी रॉकी बरोबर पुढच्या आठवड्यात जाणार आहे. तिथे ना रिसॉर्ट आहे आणि आमचं ना सुमडीत गुमडी. काय तुम्हाला कविता ऐकायला आवडते? हो. ऐकू? हा. मॅनेजर, काय झालं? कविता ऐकवली. मला पण खूप आवडते कविता ऐकायला. माय गॉड, मला ऐकवा ना प्लीज. थोडा अजून वेळ जाऊ द्या, मी तुम्हाला एकत्र 4-5 ऐकवणार. सुपर. 4 and 5 कविता एकत्र. टेल मी, तुम्ही एवढ्या सगळ्या कविता भरून कशा वहीमध्ये लिहिता?
कविता सुचण्याची एक प्रोसेस असते. लक्षात घ्या, प्रत्येक जण हा कविता करत असतो, रादर तो कविता जगत असतो. त्याचं आयुष्य हे एक कविता असते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मी तुम्हाला सांगतो, आपला जेव्हा प्रेमभंग होतो तेव्हा प्रत्येक जण 2 ओळी गिरवतोच कुठे ना कुठे वहीच्या मागच्या पानावर. तुमचा सुद्धा प्रेमभंग झाला असेल, तुम्ही सुद्धा कविता केल्या असतील. नाही, माझा प्रेमभंग झाला ना तेव्हा मी कविता नाही केली. मी इतकी पिली की मी वकिता केली. वकिता करायचे नुसतं, कविता कधीच नाही करायचे. माय गॉड, माय सेन्स ऑफ ह्युमर. एकदा घाल ना तुझ्या डोक्यात तो. एकदा घालून बघ. नाही, त्या फनी आहेत, थोड्या फनी आहेत त्या. थोड्या फनी. मूर्खाई बाई, एक नंबर मूर्खाई बाई जी माझा इंटरव्ह्यू घेते, आणि तिच्यापेक्षा जास्त मूर्ख तू आहेस जो तिची गुलामी करतोय. आणि मूर्ख लोकांची गुलामी करणारे शिक्षेस जास्त पात्र असतात. मॅनेजर, पुढचं विचारा. तुम्हाला वाईट वाटत असेल ना, तुम्हाला सगळे शिग कवी म्हणतात. मॅडम ते शीघ्र कवी नाहीये, ते शीघ्र कवी असं आहे. कशावरही पटकन लगेच असे कविताचे करतात त्यांना. कशावरही कविता करतात. ओ माय गॉड. मग तुम्ही नाकांच्या भोकांवर कविता करा. नाकांच्या भोकावर का करायच्या आहेत कविता? प्लीज. मी नाही करणार आहे नाकांच्या भोकांवर कविता. मग तुम्ही फुलावर करा. फुलावर करू शकतो. हो. फुला रे फुला नको इतका हसू, माझ्या प्रियसी सारखा तूही नको दिसू. वा वा सर, वा वा. धन्यवाद. आता ग्लासवर करा. आशिक अगर गिलास होता तो इश्क का जाम कितना भरा है उसका भी हिसाब होता. सर, वा सर, क्या बात है सर. गॉड, मला असं कळलंय की आता कविता करणं खूप सोपं असतं. काय? ते बसल्या कविता करताय. कविता करणं सोपं असतं. हो. मला ना भिंतीवर कविता सुचते. मी बोलू? कशाला मारायला बोलतेस? प्लीज. ए भिंत तुला पडलं भॉक. ए भिंत तुला पडलं भॉक. दिवाळीला फटाके पेटवले की सगळे करतात क्वाक क्वाक क्वाक. माय गॉड. वा. आता मला पंख्यावर सुचलीये. खूप भारी आहे. मी तुम्हाला ऐकवते. एक नंबरवर पंखा फिरतो गुहू गुहू गुहू. वा. 2 नंबरवर पंखा फिरतो गुहू गुहू गुहू. आहा. 3 नंबरवर पंखा फिरतो गुहू 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 गुहू. 4 नंबरवर पंखा फिरतो गुहू 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 गुहू. 5 नंबरवर पंखा फिरतो गुहू गुहू. कविता कशी वाटली? पंख्याच्या स्पीड सारखी. कशी? गुहू गुहू गुहू. अतिशय मनस्वी हितगुज. बघा आपल्या हास्यरसिकांना यावर काय म्हणायचंय. सई, धमाल परफॉर्मन्स होता. शिवा, तुझं खूप कौतुक. तू छान परफॉर्म करते यासाठी पण आहे, पण हेअर मेकअप कॉस्ट्यूममध्ये एक्सपेरिमेंट करणं, नवीन नवीन गोष्टी ट्राय करणं निर्भीडपणे, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ह्या कॅरेक्टरसाठी तर ते आहेच आहे. तुझ्या हेअर मेकअप टीमला आणि कॉस्ट्यूम टीमला माझ्या खूप कॉम्प्लिमेंट्स. Not everyone can pull off a blue lipstick, but you did. I'm proud of you. PP flawless नेहमीप्रमाणे. मस्त. राऊत, आपला आर्टिस्ट म्हणजेच आपलं सर्वस्व, मग तो कसाही असो. ही नस तुला जी सापडली ती लाजवाब आहे आणि मस्त परफॉर्म करतोस. मला मजा आली. कन्सेप्ट पण छान होती आणि तुम्ही विषयही छान खुलवलात. मस्त. वा. क्या बात. Keep it up. Thank you. मंडळी, हनीमूनच्या रात्री पत्नीला जवळ घेताना जर तिचं पहिलं प्रेम 4 पायावर चालत आलं तर
माझ्या बोलण्यातली गंमत करण्यासाठी बघा हा परफॉर्मन्स जो तुमच्या समोर सादर करतायत, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, द वन अँड ओनली दत्तू मोरे, भांडूपचा शशी कपूर, निखिल बने आणि हनीमून स्पेशालिस्ट विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. सई प्रसाददा बोला. एकंदरीत लागलेला सेट, आमिरने वाजवलेलं संगीत, या बेडवर पसरलेल्या पाकळ्या आणि हा एकंदरीत माहोल यावरून अंदाज आला असेलच मी कुठे आलोय. सईताई, कुठे आलोय मी? हनीमूनला. जगातली एकमेव बहीण आहे जी भावाच्या हनीमूनसाठी एवढी उत्सुक असते. येस, तुझा भाऊ आज फायनली बायकोला घेऊन हनीमूनला आलाय. आली माझी हनीमून स्पेशलिस्ट, 500 एपिसोड जुनी नववधू आली. कोणाला शोधतेस? नाही कोणाला. इथे मी. हो दूध आणलंय बदामाचं. बादाम. ते ठेव तिथे. अहो दूध. ठेव ना तिथे. ते ठेव आणि इथे जवळ येऊन बस. मला जरा गप्पा मारायचे. काय झालं, तू कोणाला शोधते? नाही काही नाही, थोडी अस्वस्थ. चालेल. मग फायनली तुला तुझ्या स्वप्नातला राजकुमार भेटला. काय कसला तरी आवाज आला ना? नाही कसला नाही आवाज आला आता. नाही हो, कसलाच आवाज नाही आता आला. मी ऐकला. अहो नाही आला, कसलाच आवाज नाही आला. तुम्ही बोला ना, तुम्ही काहीतरी सांगत होतात, काहीतरी नाही, हेच बोलत होतो की फायनली तुझ्या स्वप्नातला राजकुमार तुला भेटला. मला सांग, तू काय स्वप्न पाहिली होतीस? कसला आवाज येतो? अहो नाही, मी 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 काय? मी आवाज काढतेय. मला ना खूप आवडतात असे आवाज काढायला. काय? मी काढलं. मी काढलं. मी काढलं. गमतीशीर आहे की नाही आवाज? मी काढला. असले आवाज काढणार आहेस? अहो नाही हो, गंमत केली. नाही, गंमत हरकत नाही. तुला आठवतंय आपण बघण्याच्या कार्यक्रमात पहिल्यांदा भेटलो. हो. मला बघितल्यावर पहिल्यांदा तुझ्या मनात शब्द कोणता आला? तू शिवी दिली मला. नाही हो. ते आत्ता आवाज आला पुन्हा, कोणतरी आहे. अहो नाही. नाही नाही अहो कोणीच एक नाही. मिनिट, तू बाजूला इथे आवाज. तुमचा पहिला स्पर्श. मी पण या स्पर्शाची आतुरतेने वाट बघत होतो. एकंदरीत हनीमूनच्या रात्रीची वाट बघत होतो. तुझा पहिला स्पर्श. आणि ही हनीमूनची रात्र. कुत्रा आलाय, हात लावायला. बेटर, ओ तो माझा कुत्रा आहे. माझा कुत्रा आहे तो. धुंबी. धुंबी. तुझा कुत्रा आहे? धुंबी. माझा धुंबी आहे तो. तुम्ही ओळखलं नाहीत का त्याला? लग्नात होता. तुझाच कुत्रा आहे धुंबी? लग्नात होता. इथे कसा आला? आपल्यावर नव्हता फ्लाईट मध्ये. इथे कुठून आला? एकटाच नाही आलाय, ह्याच्यासोबत माझा भाऊ पण आलाय, बिट्टू. बिट्टू आलाय? हो. बिट्टू कुठे? बिट्टू. बिट्टू येत. बिट्टू. बिट्टू एक नंबर शॉवर आहे ताई. अरे धुंबी, हे काय चाललंय? आओ हा कधी आला इथे? आओ ते हनीमून हा आतमध्ये बाथरूम मध्ये काय चाललंय? सांगते, सगळं सांगते. मगाशी तुम्ही मला म्हणालात ना मी ते काहीतरी घेऊन येतो खालून. हा ते हे कोल्ड क्रीम. हा हा. तर तेव्हा ते दोघं जण आले इथे आणि लपून बसले होते, पण नेमका हा धुंबी बाहेर आला आणि तुम्हाला तुला कळतंय का? हे
आपण दोघं हनीमूनला आलो इथे. हो पण धुंबी माझ्याशिवाय राहत नाही हो, म्हणून तो आला इथे घेऊन त्याला. ए तुला अक्कल आहे का? असं कोण ताईच्या हनीमूनला येतं? नाही नाही भाऊजी सॉरी, खरं सॉरी. आम्हाला तुमचा हनीमून डिस्टर्ब करायचा नव्हता भाऊजी. बोल ना पटकन, बोल ना. आलायस का इथे तू? धुंबी अहो धुंबीला बरं नव्हतं वाटत आणि ताई चुकून त्याची औषधं इकडे घेऊन आली. मग मी म्हणालो आता मेडिकलमध्ये जा, औषधं आणा, त्यापेक्षा फ्लाईटने हिमाचलला जाऊया आणि औषधं घेऊन येऊया म्हणून इकडे असं. तू येडायस का रे जरा? मेडिकल मध्ये जाऊन औषधं आणण्यापेक्षा तुला हिमाचलला फ्लाईट नेणं सोपं वाटलं. ताईशिवाय राहत नाही तो. अरे तू डोक्यावर, अरे आमचा हनीमून आहे, हनीमून. तुम्ही नका काळजी करू, आम्ही बाजूचा रूम बुक केलाय, आम्ही तिकडे राहतो, तुम्हाला काही करत नाही. ठीक आहे ताई? तू दे ना औषध. मी औषध हो देते. औषध घेतलं निघून जातो ना. धुंबी औषधं घ्यायची हो, धुंबी. तुझ्या आईला दाढीवाला बोकड आहे की कुत्रा काय कळत नाही. आता तू घेऊन जा, मी नंतर देते. त्याची वेळ झाली की नाही त्याला. चला. बाय धुंबी. बाय बाय बाय. निघे निघ. चल. धुंबी धुंबी भाऊजींना बाय कर. कुठला प्रकार आहे बाय करायचा? अहो कुत्र्यानं कुठे हातपाय करतात, ते काहीतरी हलवतात. जाऊ दे ना. हे चल धुंबी चल. बाय धुंबी. चला. येते दीदी येते. ओ ग धुंबी तो धुंबी. कुणी ऐकलं तर वेड्यात कळेल. हनीमूनला बायकोवर कुत्र्याला घेऊन गेलो. हे काय चाललं? काय चालू झालं माझ्या हनीमून? सॉरी ना. चल यार, सगळा मूड घालवला. रागव नका. गप्प बस. सेम कुत्र्याला केलं. सेम कुत्र्याला केलं सत्ता. मोठं मोठं मोठं. सॉरी ना, चिडू नका ना. गप्पा जाऊ बस. द्या ना. पण ना कधी ऐकलं. अरे धुंबी शांत हो, शांत हो धुंबी, शांत हो, शांत हो. येडाय का? शांत हो. तुम्ही काय तुझं? सॉरी आय एम सॉरी. तुम्ही काय झालं? तुला काय झालं? काय प्रॉब्लेम आहे यार? हे मला काय विचारतोस? तू येतोस इथे? नाही तेच सांगतोय. अगं ताई हा औषध घेत नाहीये. अरे. तो म्हणतो मी औषध फक्त ताईकडून घेणार आणि त्याशिवाय औषधाला हात नाही लावणार. हा माझा निग्रह आहे असं बोलला. हे कोण बोललं? धुंबी हे एवढं मोठं वाक्य हा बोलला? कुत्रा बोलला हा माझा निग्रह आहे. तुमचा ना धुंबी भाऊजींना निग्रह बोलून दाखव. म्हणून दाखव. त्याला बोलता येतं. काय बोलला तू? धुंबी तो. आला माझ्या हनीमूनच्या रूम मध्ये आला तू. निग्रह मला काय बोलतो? निग्रे भाऊजी तो निग्रह म्हणतोय. निग्रह नाही, निग्रह बोलला. निग्रे निग्रह म्हणतोय तो. अहो, काय तुम्ही कुत्र्याकडून क्लॅरिटीची अपेक्षा करताय? क्लॅरिटीसाठी गौरवर काम करू आपण. हे तू बोलतोयस? धुंबी आहे आमचा धुंबी. कुठला कुत्रा एवढा निग्रे बिग्रे बोलणार? कुठला कुत्रा? अहो, बोलतो तो. आमच्याकडे एक पोपट होता ना, त्याला मी बोलायला शिकवायचे. त्याच्यासोबत धुंबी पण शिकला बोलायला. अहो एवढंच काय, धुंबीला गाणं पण म्हणता येतं. ऐकायचं तुम्हाला? धुंबी भाऊजींना ते नाचरे मोरा गाणं ऐकून दाखव. ऐका आता. धुंबी तो बघितलं? किती गोड केलं बघितलं? किती गोड केलं. आता तुझी पाळी. मीच देतो टाळीला. हिथं कुठली टाळी देणार आहे तो? चांगलं केलं. चला औषध घ्या. अरे वा वा वा. थँक्यू भाऊजी थँक्यू. आता आम्ही निघतो, तुम्ही मग चला चला जा. चल घेऊन जा. बाय बाय. बागू म्हणजे टोमट. बाय धुंबी. बाय बाय. अगं माझे बेबी म्हणजे धुंबी. गेला आता. काही तो येत नाही लवकर. काय सॉरी ना. हा कुठला हनीमून आहे? आता तो नाही येणार. आय एम सॉरी. तुम्हाला माझ्यासाठी खूप काही करा. एवढी स्वप्न पाहिली होती मी हनीमूनच्या रात्रीची. तुझ्या धुंबीने माझ्या स्वप्नांवर एक पाय वर करून गेलाय तो. आय एम सॉरी. गाणं ऐकव. काय गाणं ऐकव. जरा माहोल बनव.
बर मूड गेलाय का तुमचा बर याला सांग झालंय. अरे याला सांग ए बंद कर रे त्याला. ए त्या तुम्हीचा माईक बंद करा. गप करा. अहो ऐका 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 माझं काय आहे ना धुंबीचं कसं आहे माहितीये रात्री आहे ना त्याला झोपवताना पहाटेची गाणी ऐकवली की त्याला झोप येते त्याशिवाय त्याला झोपच येत नाही. काय हा काय प्रकार आहे. अहो खरंच पहाटे ए बिट्टू ए बिट्टू धुंबी थोबाड बंद बिट्टू थोबाड. अरे ताई धुंबी ऐकतच नाहीये. का मला वाटतं आज ना डुंबीचा बैठकीचा मूड आहे. म्हणजे आज तुझी आणि त्याची जुगलबंदी होत नाही ना तोपर्यंत तू झोपणार नाही. काय सांगतो हा. अरे देवा बरं ये 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 गं माझ्या धुंबी अरे, honeymoon. धुंबी आपण करूया हनीमून होईल थांबा 1 मिनिट थांबा काय काय तुला झोप नाहीये तुला गाणी ऐकायची जुगलबंदी करायची ओके काय ना हा फक्त मान हलवतो. यांना ना मध्ये मध्ये ना रंगमंचावर इथे असं फिरवलं पाहिजे नाहीतर हे असं तुंबलेलं बाहेर पडत राहतं. का हेच करूया का. क्या बात मस्त. आज कबाब में हड्डी नाही पूर्ण कुत्रा होता त्यामुळेच आम्हाला फार मजा आली. मस्त परफॉर्मन्स. बघा आपल्या हास्यरसिकांनी हास्य गाणं मैफिल कशी वाटली प्रसादा. वा 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 फार सुंदर फार मजा आली. नमा फार गोड दिसतेस फारच गोड दिसतेस. थँक्यू. पशा मला असं वाटतं ना तुला असंच पाहिजे. कारण मला सांग जगातला कुठला माणूस रूमचा दरवाजा सताड उघडा ठेवून हनीमून साजरा करतो. सही पकडे हो. दत्तू तुझं एक मला कळलंय तू एकदा कुठल्याही गोष्टीचा निग्रह केलास ना की तू ते करतोस. फार मजा आली. मस्त दत्तू फॅन्टॅस्टिक बने मस्त मस्त. मला असं वाटलं होतं केव्हा तरी पहाटे काहीतरी होईल पण नाही ते सकाळपर्यंतची बैठक फिक्स होतीच. फार मजा आली. वंडरफुल. सई मॅड परफॉर्मन्स होता. भावा मस्त लिहिलं होतंस. खूप दिवसांनी ही सिरीज आली आणि म्हणजे तुझ्या भल्यासाठी मी कायम एक्सायटेड असेन हे लक्षात ठेव. वेडा परफॉर्मन्स होता आणि सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. म्हणजे ज्या शिपचे कॅप्टनच त्यांच्यातच एवढा मॅडनेस भरलाय तो आमच्यात पाझरणारच हे साहजिक आहे. बाय द वे श्वानाचा जो आवाज काढला होता तो आमच्या सरांनी काढला होता. स्वामी सरांचा सर कमाल. तुसी कमाल हो. मजा आली. मस्त. क्या बात है. थँक्यू सो मच. मंडळी आता इथे पार पडणार आहे लवकरच रिलीज होणाऱ्या मराठी सिनेमाचा लॉन्चिंग इव्हेंट आणि ज्यासाठी इथे जमलेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. अरे थँक्यू 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 थँक्यू. येस 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 हो या 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 थँक्यू 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 थँक्यू. येस 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 येस. ए विराज ए थँक्यू. लिसन एव्हरीवन ऐका. गाईज 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 थँक्यू थँक्यू. तुम्ही आज इथे एवढ्या मोठ्या संख्येने आलेले आहात माझा नवीन चित्रपट उर्वशीच्या हिरोईन लॉन्चसाठी. हो मला माहिती आहे तुम्ही खूप आतुर आहात. खूप उत्सुकता आहे तुम्हाला की नेमकी उर्वशी कोण आहे. या या पण थोडी कळसोसा अजून काही क्षणातच ते कळणार आहे. तोपर्यंत एन्जॉय द ड्रिंक्स एन्जॉय द स्टार्टर्स अँड लेट्स हॅव अ नाईस इव्हनिंग अ फॅन्टास्टिक इव्हनिंग. 3 cheers for उर्वशी. ओंकार सर हाय अरे वनी 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 how are you?
सर खूप भारी वाटते. म्हणजे मराठी चित्रपटाच्या हिरोईन लॉन्च साठी इतका मोठा इव्हेंट खूप कमाल आणि खूप कौतुकास्पद आहे सर. अरे असं काय करतेस? आता मराठी पिक्चरनी पण एक पायरी वर गेलं पाहिजे. ऑफकोर्स सर, ऑफकोर्स. आपण आपल्या ऍक्ट्रेसेस ना वर नाही आणणार तर कोण आणणार? सर क्या बात आहे. कोण आणणार? आपणच आणणार सर. पटकन एक बाईट घेऊ सर. माझ्या आधी प्लीज आमच्या सरांचा घे, प्रोड्युसर सरांचा. अरुण सर, अरुण सर बाईट. एक मिनिट. रेडी या. हॅलो फ्रेंड्स, मी तुम्हा सगळ्यांची लाडकी फनी गर्ल वनी आज पुन्हा एकदा विदाऊट इन्व्हिटेशन मी आलेली आहे उर्वशी या चित्रपटाच्या हिरोईन लॉन्च इव्हेंटसाठी. मित्रांनो, हा पडदा पडणार आहे आणि हे रहस्य उलगडणार आहे की नेमकी उर्वशी आहे तरी कोण. मित्रांनो, आता आपल्या सोबत आहेत या चित्रपटाचे दिग्दर्शक ओंकार राऊत, चित्रपटाचे निर्माते अरुण कदम आणि चित्रपटाचे हिरो रोहित. अरे बाईट आहे. चित्रपटाचा हिरो रोहित माने. सर, काय सांगाल या सिनेमाबद्दल? म्हणजे जामच भारी सिनेमा झालेला आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, हे सिनेमा आमचा आहे ना, म्हणजे थिएटरवर चालणारच नाही. म्हणजे जाम धावणार आहे, सगळे रेकॉर्ड ब्रेक करणार आहे. म्हणजे भारत आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, ऍक्च्युली कसं आहे त्याची स्टोरी, की उर्वशी जी आहे ना, ती शेतात काम करत असते. मग गावातला जो आमचा सरपंच आहे तो अशी मुलकुटे मारतो ना, तिला खांद्यावर घेऊन जात होती. सर अरुण सर, म्हणी काय सांगताय तुम्ही? असं काहीच घडत नाही आपल्या पिक्चर मध्ये. आमचे प्रोड्युसर सर आहे ते लईच कॉमेडी आहे ती. म्हणजे लईच कॉमेडी करायची सेटवर. म्हणजे कसा टाइम जायचं कळायचंच नाही. सरांनी मला कोल्हापुरी भाषेचं प्रशिक्षण दिलेलं आहे. म्हणजे कोल्हापुरी भाषेतले जे बारकावे असतात नाही ते सरांकडून शिकायचे. हित्त आणि काय करायला हे एकच वाक्य त्यांनी मला शिकवलं. एवढी कॉमेडी करते की नाही की सरांनी त्यांना रोलच दिला पिक्चर मध्ये. म्हणजे मी स्वांगाड्याचा रोल केलेला आहे. गड्याचा रोल केला. कोण? स्वांगाड्याचा केलं. सोंगाडी नाहीये पिक्चर मध्ये सर. कुठला सिनेमा बघितला तुम्ही कुठलाच? एकच मिनिट. रोहित तू इंटरव्ह्यू दे. सर इथे एक मिनिट. तुम्ही काय करताय सर? आपल्याला हळूहळू सगळं रिव्हील करायचं आहे की नाही? आज आपण हिरोईन लॉन्च करणार आहे, मग पोस्टर लॉन्च करणार आहे, मग टीजर येणार आहे. आता स्टेप बाय स्टेप आहे की नाही सर? प्लीज असं करू नका. मी हँडल करतो सगळं. तुम्ही आरामात तिकडे बसा. छान. उठ. ओके. हाय, कैसा है? कैसा है? ओके. आपली फिल्म उर्वशी. ओके. हाय, सावत्या कसा आहेस? हाय, फनी गर्ल वनी. हाय, आय एम गौरव मोरे फ्रॉम मुंबई पेट्रोल. तुम्हाला अरे बापरे, सोशल मीडियाचा इम्रान हसमी. क्या बात आहे. आज इकडे कसं काय? म्हणजे रिप्लाय करतच ना आपल्या 3-3 दिवसांनी. बाकी ती कशी आहे काय ग त्यांना बरोबर. अरे ओ चॅट्स. हाय हाय हाय. काय झालं? नाही. ओ अरुण सर, याला कोणी बोलवलं इथे? अरे मीच बोलवलाय. आपल्या सिनेमात काम करतो ना तू. बरे आहात ना तुम्ही? याचे सगळे सीन एडिट झालेत. नाहीये सिनेमात. नाहीये तो सिनेमात. अरे बापरे, त्याला सांगायला पाहिजे तू ना. मी थांबा जरा. सांगायला पाहिजे करू नका. या पिक्चर साठी त्यांनी एक बॉलिवूडची फिल्म सोडली होती. हास्य जत्रेसाठी 1 वर्ष गॅप घेतला होता त्यांनी. मी त्याला म्हटलं एक्सक्लुझिव्ह राहा म्हणून. जरा पिक्चर रिलीज होईपर्यंत कुठे काम घेऊ नकोस. ते पण नाही घेतलंय त्यांनी. आता जर ह्याला कळलं ना तर अरे मीडिया बघून हा बोंबाबोंब करेल. मला माहितीये तो काय स्वभावाचा आहे. तो गोंधळ होईल सगळा. थांबा जरा. थँक्यू रोहित सर. मित्रांनो, आपण आता बघताय की आपल्या सोबत आहेत हास्य जत्रा फेम गौरव मोरे. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. गौऱ्या 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 कैसा है मेरा दोस्त यार? कैसा है? म्हणजे काय एकदम मस्त आहे मी. मस्त आहे सर. एक बाईट घ्यायची. नाही भाई, आधी माझ्याशी बोल. बाईट बीट नंतर. फनी गर्ल पहिला दोस्त. ठीक आहे चल. गौऱ्या. हा बोल गौऱ्या.
सुन भाई ये सब देख रहा है ना? अरे, म्हणजे काय यार? पब्लिसिटी वगैरे म्हणजे? सगळं मार्केटिंग टीमला दिलाय मी. तोही सब प्लॅन करते. खतरनाक प्लॅन आहे, खतरनाकच आहे यार. खतरनाक म्हणजे सांगू नको, एक एक टप्पा वाय टप्पा रिव्हील करणार आहे सगळं. हो ना? हा, इथे काय झालं? हाय 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 ना. ओके यार. हा. नाही एक लक्षात ठेव, मी सांगतो ते ऐक, नीट ऐक. बोल ना बोल ना. आज हिरोईन रिव्हील करणार आहोत आपण आज तुला रिव्हील करणार नाही आहोत. असं का? आपण स्ट्रॅटर्जी आहे यार गौऱ्या. कसली? पब्लिसिटी स्ट्रॅटर्जी आहे ना. अरे पण आपला आहे ना, हिरोईन लॉन्च आहे त्यामुळे सगळे लॉन्च होणार ना आपण. नाही नाही, फक्त हिरोईन लॉन्च होणार आहे. तुला आज रिव्हील नाही करायचंय. तुला कोणी विचारलं तू सांगायचं मी तर बाबा नाहीच आहे पिक्चरमध्ये. मी नाहीच आहे पिक्चरमध्ये. मी एक ॲज ए हितचिंतक म्हणून आलेलो आहे. मी एक वेलविशर म्हणून. जिगरी आहे माझा गौऱ्या. क्या 15 दिवस काम केलंय मी सिनेमात यार. डबिंग पण केलंय. 1 वर्ष हास्यचित्रला गॅप घेतला यार. असं नको करू. आपण तुला रिव्हील करूया. अच्छा पण अरे ओंकार, आता पुढच्या आठवड्यामध्ये शुक्रवारी फिल्म रिलीज होणार आहे. आय नो. कर ना मला रिव्हील. हे बघ काय आहे की करूया. आपण शुक्रवारी म्हणजे आपण तुला शनिवारी रिलीज करूया. शनिवारी रिव्हील करूया आपण तुला. मला शनिवारी? अरे फिल्म शुक्रवारी येणार आहे, मी दिसणार शनिवारी. काय होणार त्यांनी सांग मला. अरे तुला बेसिकच नाही कळत आहे गौऱ्या. काय बेसिक मला नीट समजून सांग ना मग. शुक्रवारी लोकांना माहितीच नाही बाई गौऱ्या पिक्चर मध्ये. शनिवारी लोकांना माहिती आहे गौऱ्या पिक्चर मध्ये. मग शुक्रवारच्या लोकांना कळलं की भाई शनिवारी गौऱ्या पिक्चर मध्ये. मग शुक्रवारी 2 कोटीचा गल्ला जो झालाय तो ऍड होणार शनिवारी, म्हणजे 3 कोटी 2 कोटी 5 कोटी, आणि रविवारी तर म्हणजे 5 10 कोटी बाई. किसके वजह से द वन अँड ओनली गावराम मोरे. वेगळं काहीतरी वेगळंच केलं यार क्या. मी आता काय करायचं, पण मी काय बोलायचं नाही. काही कोणाला बोलू नकोस. तू फक्त हितचिंतक आहे म्हणून सांग. हितचिंतक. तू पिक्चर मध्ये नाहीच आहेस. तू खरं तर लॉन्चच्या आधी गेलास तरी चालेल, शूटिंग आहे म्हणून. निघ तू सर. थांबतो ना आता. आलो एवढं जॅकेट बिगेट घातलं, गॉगल बिगेट लावला. जॅकेट खूप वाटतंय रे ते. मग ते जरा ना तू हिरोच आहेस असं वाटतं पिक्चरचा. फिल्म मध्ये केवढा मेजर रोल आहे. नाही पण रिव्हील नाही करायचं. काढ जॅकेट काढ. नॉर्मल बरोबर आहे. स्ट्रॅटेजी भारी यार, मला आवडली. अरे म्हणजे काय, माझ्यावर विश्वास आहे तुला? माझ्यावर विश्वास आहे. पहिला नट आहे ज्याला तू शनिवारी लॉन्च करणार आहे. विराज इथे ते सोड. हे घे जॅकेट घाल. ह्याला जॅकेट. हे गॉगल पण. आणि हा श्यामला दे, बांगरला. माझा अरे चांगला आहे. ठीक आहे ना. छान. आता ओके आहे ना. ओके. इथे या कोपऱ्यात बस. कोणी काय विचारलं तर काय सांगणार आहेस? आय एम हितचिंतक. एकदम कॅज्युअल ठेवा. कॅज्युअल. आय कॅज्युअल, एकदम कॅज्युअल. एवढं पण नाही, एवढं नाही. नॉर्मल. खांदे बिंदे पाडून चाल. ओके. ए गौऱ्या, काय रे इकडे कुठं आलाय का तू? इकडे कुठं म्हणजे तुला काय माहित नाही. ओंक्या रोहित तुझं काय ते? चल ना बाबा तिकडे. ह्याला सांग. तू जा ना तिकडे यार. याला माहितच नाही तुम्हाला शनिवारी लॉन्च करणार आहे म्हणून. ते मला विचारतंय मी तर काय करते म्हणून. सांगू याला. गौऱ्या नको ना यार. गौऱ्या यार, लोक बघतायत यार. कॅज्युअल ठेवू ना यार. सिरियसली राहा. सिरियस राहा. कॅज्युअल करायचं पण सिरियसली करायचं गौऱ्या प्लीज. ओके. फिल्मला नुकसान होईल. तू बस तिकडे. या साईडला तोंड करून बस. इकडं असा बस. इथे नाही, तिकडे जा. तिकडे. अरे 16 तर माग आहे ना. अरे नको रे, काय नाही. बस. ओंक्या हे वेगळं काहीतरी. येस आपल्याला आता होय. येस डन. ए गौऱ्या, म्हणजे तुला लगा खरंच माहितच नाही काय कशाबद्दल. काय चाललंय तुझं? काय चाललंय? लॉन्च करायचं आहे आपल्याला. चल तिकडे. चल तिकडे. हाय गाईज. हाय हॅलो. आता ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता तो क्षण आलेला आहे. तर पाहूया कोण आहे उर्वशी. इंट्रोड्युसिंग शिवाली परब इन एज उर्वशी. काय करतोय? अरे आपला इव्हेंट आहे. नको ना. अरे ह्या गाण्याची होतो की मी. पण नको ना. नको. लोक बघताय. हस आता. हस. मला मिठी मार. कोण तिकडे. इकडे काय ठेवलं मला तेच कळत नाही. गाईज मीट माय स्टार शिवाली परब.
तू तिकडे गौऱ्या हा म्हणजे नाहीच माहित तुला म्हणजे कोणीच सांगितलंच नाही तुला. अरे एवढा मोठा कार्यक्रम आहे तिकडे लक्ष दे ना, माझ्याकडे काय तुझं. तुला आता पुढच्या पिक्चर मधनं काढून टाकेल ना मी त्याला परत. तसं नाही चल तिकडे. याला सांगू का ना माझी दाजी. मिठी मार हसल लोक बघताय. ओंक्या मी बघ हसतोय पण मला त्रास व्हायला लागला ओंक्या. अरे इकडे कोणाकडे बघू यार मी असं करून. ही इज माय हिरो रोहित माने. चेतनानी पण एक कमाल भूमिका केलेली आहे ग्रे शेडची. आणि नवोदित कलाकार विराज जगताप आणि आमचे प्रोड्युसर अरुण कदम. या गाईज आपण पोस्टर लॉन्च करूया. अरुण सर पोस्टर लॉन्च करा. या साईडला या. हा येस हा सर 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 वरून खाली करायचं आहे. थँक्स. अरे पण चेतना बने दत्तू ओंक्याकडे गौऱ्या मी नाही पोस्टरवर. ओंक्या मी नाही पोस्टरवर यार. हो हो मी का नाही पोस्टरवर ओंक्या. लोक बघतायत गौऱ्या. लोक बघू तर मला सांग मी का नाही पोस्टरवर. अरे तुझा पोस्टर वेगळा काढणार आहे ना. अरे कुठला वेगळा पोस्टर काढणार आहे. अरे तू आता मला सांग इंट्रोडक्शन करताना सगळ्यांचं केलं त्या विराजचं पण केलं. त्याचा एक सीन आहे पिक्चर मध्ये साहेब तुमचं पत्र त्यात त्यांनी 22 सेक घेतले. त्यावेळी एका टेकला काय बोला साहेब तुमचं तप्र असं बोला. त्याला तू यार तू अनाऊन्स करतो की हा विराज नवोदित दत्तूचा पण फोटो लावला यार तू. मला माझा फोटो काढा मला सांग पहिला. अरे प्लीज यार आपण अलग करणार ना तेरा. पब्लिसिटी पॅटर्न आहे गौऱ्या. आपण अरे ओमक्या वचरीतील सांग ना तो नाही आपल्या सिनेमात आवड काय फालतूगिरी करत. एक मिनिट सर एक मिनिट थांब. अरुण सर काय म्हणले परत बोला. अरे तुम्ही नाही सिनेमात म्हणजे अशी चाय घालतात ना चाय पत्ती बाजूला काढतात त्याचं काढलंय तुम्हाला या सिनेमातून. तुम्हाला पिक्चर मधून काढलं नाही. अरे भिकाऱ्या मी हिंदी सिनेमा सोडला वेब सिरीज सोडली हास्य जत्रेत गॅप घेतला मी 1 वर्ष. त्या पायाचा जॉब मी करतो घरी बसून सगळ्यांच्या एपिसोड बघतो. दादा मस्त केलं तू छान करतो दादा हे घरी बसून मी करतोय. अरे तू मला पिक्चर मधून काढला यार. आता जर मी परत गेलो हास्य जत्रेमध्ये तर 3 महिने फक्त माझ्यावरती एपिसोड होतील. मला बोलू एका इंटरला घेतील एक जोक मारतील आणि पाठवतील. तू कळत ना तुला यार. ए गौऱ्या अरे मगाचपासून तीच सांगतोय लागा तुला मी तर. अरे सांगत होतो नाही मी तुला मगाशी. तुला माहिती होतं मग तू माहितीये सगळं लागा तर. तुला सगळ्यांना माहिती होतं मी पिक्चर मध्ये नाही म्हणून. माहितीये लागा गौऱ्या सगळ्यांना मी तुला विचारतोय का बसणं. भिकारी आहेस तू. तुला आपण नवीन पिक्चर मध्ये घेऊया. कोणत्या. मोती लिंबू घेऊया ना. मला नाही करायचं पिक्चर मध्ये काम तुझ्यासोबत. इन अँड ॲज मोती लिंबू म्हणून गौरव मोरे. किती भिकारी आहे बे तू. ऐक ना चल मला नाही करायचं काम तुझ्यासोबत. एवढं पण आपण मला नाही करायचं यार. गौरव म्हणजे तू इतके दिवस शूट केलंस आणि आता तुझा रोल एडिट झालाय काय वाटतंय तुला. रात्री 10 हिरव्या मिरच्या खाल्ल्यानंतर सकाळी तुम्हाला कसं वाटेल तसं वाटतंय मला. जाम बेकार क्रिएटिव्हिटी मर भिकारी जाम. मस्त मी जाणून घेण्यास फार उत्सुक आहे. प्रसाद ओक यांचं काय म्हणणं आहे परफॉर्मन्स नंतर. प्रसाद दा. वंडरफुल फॅन्टॅस्टिक. काही दिवसांपूर्वीच मी याच पद्धतीने चंद्रमुखीला लॉन्च केलं आणि तिथे अनेक हितचिंतक आले होते. ते हितचिंतक वेगवेगळ्या ठिकाणी निर्माते दिग्दर्शक म्हणून काम करत असतात अभिनेते म्हणून काम करत असतात. ते असा सूड उगवतील असं मला कधी वाटलं नव्हतं. फार रंजक परफॉर्मन्स होता आणि फार अप्रतिम कॅरेक्टर्स निभावली सगळ्यांनीच. मला कौतुक यासाठी वाटतं की विराजपासून अगदी वनितापर्यंत एवढे छोटे छोटे रोल सुद्धा आपण इतके आपल्या
प्रामाणिकपणाने मोठे करतो की असं वाटतं या इथे उभे असलेल्या प्रत्येकाचं एवढं मोठं पोस्टर लागावं आणि त्याच्याकडे लोकांनी ताठ मान्य करून बघत राहावं. आणि एका प्रहसनासाठी एवढा खर्च कशाला करायचा असा विचार आपल्या निर्मात्यांच्या मनात कधीही येत नाही. आणि म्हणून आपली समृद्धी कायम टिकून आहे. वंडरफुल, मजा आली, खूप मजा आली. नेत्रदीपक सादरीकरण, धन्यवाद. आणि याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची. नमस्कार मंडळी. विनोदाच्या हिरव्यागार मोहराला लगडलेल्या हास्याच्या आंबट गोड कैऱ्या घेऊन पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. तर मंडळी, हास्याचा खणखणीत आवाज निर्माण करायला आता तुमच्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, साताऱ्याचा विनोदी तारा रोहित माने, फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे. मारू 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 लवकर गुन्हा कबूल करणार आहे भावा. मारू 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 मारू. हो मोरे साहेब, अरे काय करताय लागा तुम्ही? हवालदार आहे का बालवाडीतले शिक्षक आहे? लगा नुसतंच हुल दाखवताय. मारू मारू थोडी कोंबडी गेली का तिथे मारू मारू. खाना किती जायला दणकून द्यायचं ती. खाना घ्या का त्याचं नुसतं मारू मारू मारू. अरे तुमचं आडनाव काय मोरे आहे का मारू आहे? ये वासारिया, दे ना लवकर कबुली जबाब. सांग ना दररोज टाक लावू म्हणून प्लीज प्लीज. अहो नाही, किती साथीदार आहे सांग तेवढं सांगून टाक. अहो नाही टाकला जरोडा मी तर गप झोपलो तू घरी काल. एक काम थांब, एक काम कर. तू आहे ना, मी रेकॉर्ड करून घेतो. हा पटकन बोलून टाक. माझ्या नजरेचा धाक वाटत असेल ना तर मी इकडे बघतो. बोल लवकर. काय लागा बारक्या बोरागत लावलंय तुम्ही? का बालिश आहे काय? सांगितलं मी नाही टाकला दरोडा तरी परत परत कशाला विचारताय? नाही सांगणार तू? अरे नाही टाकला मी दरोडा. ठीक आहे, 2 मिनिटं थांब. इन्स्पेक्टर जागीरदार साहेब येऊन दे, मग तुला कळेल. कोण जागीरदार? म्हणजे जागीरदार साहेब तुला माहिती नाही कोण आहेत? नाही. अरे देवा, वाट लागली सगळी. आमच्या डिपार्टमेंटची शान. काय सांगताय? गुन्हेगारांचा कर्दन का, एन्काउंटर स्पेशालिस्ट. आतापर्यंत 60 जणांना त्यांनी यदबद सदनी पाठवली नाही. कुठं पाठवलंय? यदमद सदनीला. तुम्हाला यम सदनी म्हणायचे का? तस रे, तुला कळलंय ना? कळलंय. पण लगा एवढं डेंजर आहे ती? डेंजर? त्यांच्यासारखी शरीरयष्टी आतापर्यंत कुणीच कमावलेली नाही. दोन तास सडकून व्यायाम. नजर भेदक आणि करारी. जणू काय डोळ्यातनं आग बाहेर पडते. लगा लगा इकडं माग भाजायला लागलंय लगा. त्यांची चाल शिकारीला निघालेल्या वाघासारखी.
तेव्हा वादळ येतं, वादळ. जय हिंद साहेब. साहेब ऐका ऐका ऐका, मारू नका. त्यानं अजून गुन्हा कबूल केलेला नाही, पण लगेच करील तो. तुम्ही बसा ना, चाय मागवू काय तुमच्यासाठी? बापरे. बापरे. साहेब मी काय नाही केले, मी खरंच काय नाही केले साहेब. माफ करा साहेब, मी नाही दरोडा टाकलाय. साहेब काहीतरी बोला की. साहेब तुम्ही नुसतीच आग वागताय. साहेब बोला की काहीतरी, मी खरंच काय नाही केले. त्यांचं मौन व्रत आहे, नाहीतर तर कधीच बोललं असतं. मी विचारू असा, खरं खरं सांग, काल फडके चौकातल्या स्वप्ना ज्वेलर्स मधून तू सोन्याची केली चोरलीस? सोन्याची केली? सोन्याची केली का बरं घेईन मी? असं सॉरी, विचार साहेब, खरं खरं सांग, काल स्वप्ना ज्वेलर्स मध्ये केलीवाला उघडा पडला होता? ओ साहेब खरं सांग, तू केल्यांवर दरोडा घातलास? ओ साहेब तुम्ही तुमच्या मौन व्रतात 1 मिनिट टाइम प्लीज घ्या आणि तुम्हीच काय ते सांगून टाका. हे सगळ्या वाक्यासनी केळी लावते. साहेब हॅलो हॅलो, मी कमिशनर बोलतोय. इन्स्पेक्टर शमशेरना फोन दे, मला बोलायचं आहे. देतो साहेब. साहेब कमिशनर साहेबांचा फोन आहे, तुम्हाला आता बोलावंच लागेल. चाईन सर. बरं इन्स्पेक्टर शमशेर. यस सर. सावत्याने गुन्ह्याची कबुली दिली? सर मोरे कबुली जबाब घेत होते, आता मी घेतोय सर. सावत्या मला बघून चळा चळा कापतोय सर. चळा चळा कापतोय सर. ओके ओके ओके. सर मला 10 मिनिटं द्या, मी 10 मिनिटात लगेच कबुली पाठवतो सर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आणि
इन्स्पेक्टर शमशेर हो, आवाजाचं काहीतरी करा. गरम पाणी, ज्येष्ठमत वगैरे काहीतरी घ्या. येस सर, नक्की घेतो. ओके, ठेवतो. कमिशनर आहेत ना, खेचताय कसली? सावत्या हसू नकोस, मी तुला मारीन. चल. साहेब तुम्ही जा, तुम्ही उघडं पडलं वाय. सावत्या हसू नकोस, मला राग येतोय. अरे पिचकलेला आहे. सावत्या कबुली जबाब दे. मोरे. बोला साहेब. सावत्याला झोपवायला बर्फाची लादी आणा. आणतो साहेब. आणतो साहेब. नीट उत्तर दे. मी आतापर्यंत 60 जणांना मारलंय, तू 61वा असशील. एक विचारायचं होतं, म्हणजे सॉरी. विचार. तुम्ही 60 जणांना मारलंय, ती गोळी घालून मारलंय का हसवून मारलंय? सावत्या मला राग येतोय. चल मग मला हसा येतंय. साहेबानू हा त्याचा साथीदार आहे. वाच करील होता. तुझ्या तुझ्या बोल. साहेब मी काय नाही केलं. साहेब मी बाहेर वडे तळत होतो, साहेब मला घेऊन आले. मोरे ह्याच्या आईला हा मला चिडवतोय. आराम मारतो मी. साहेब मी नाही चिडवत तुम्हाला. पुन्हा चिडवतो. अरे सावत्या सांगणार रे सावत्या. ओ साहेब ओ, त्याचा बी आवाज तुमच्याकडच आहे. ती पण पिचकलेला आहे. असाच आवाज सारख्याला वारकी. तुझा आवाज असाच आहे. ये इकडे. अरे देवा. बाबा केव्हापासून? जन्माला आल्यापासून. मी जन्माला आलो असं रडलो. आईला वाटलं लहान आहे असं होतंय, मोठ्यापणी बरं होईल. हे असंच राहिलं. लय पोरं चिडवायची मला. मला जत्रेत घेऊन जायचे, मला पिपाण्याचा आवाज काढ. असा आवाज काढायला लावायचे. हे भिकारी पण त्यांच्यामध्ये होता माहिती का. लय त्रास झाला मला. तुला पिपाणीचा, मला बकरीचा आवाज काढायला सांगायचं. साहेब तुम्हाला पण काय उपचार बिचार करतोय की नाही? चालू आहे. मी चाललो होतो डॉक्टरकडे. बघा अपॉइंटमेंट पण माझ्याकडे. बघा आजची अपॉइंटमेंट आहे. हे मोरे मला घेऊन आले माहितीये. इथं होईल. हा बरं होईल एकदम. बरं होईल बोलले. 100%. भाऊ मी पण येतो ना. तुम्ही पण येतो साहेब. हा ठीक आहे या. नंतर जाऊया. ह्याच्या आधी केस सॉल्व्ह करतो. साहेब आहे करा. आमचा ना व्हॉट्सअपवर एक ग्रुप आहे. आपल्यासारख्यांचा? आपल्या आवाजासारखाचा ग्रुप आहे. काय नाव काय? आम्ही पिपाणीकर. तुम्हाला जॉईन करू का ग्रुप मध्ये? नको यार. मग त्या ग्रुपमध्ये गुड मॉर्निंग गुड नाईटचे मेसेज नको नाही, असं काही नाही. फक्त आपल्या गळ्या संदर्भात आहे. अच्छा आवाजाचेच असतात. पण घेतील मला ग्रुपमध्ये घेतील. मी साडी मी नाही.
नंबर पाठवतो नंतर ऍड कर. आपण जाऊया. तुझ्या गळ्याचा खर्च मी करेन. काय सांगताय? हा पूर्ण खर्च. मग जाऊया डॉक्टरकडे. ऐक ना, तुला असे मित्र गाणं गायला नाही सांगायचे? रोज सांगायचे गाणं गायला मला. कुठलं गाणं? तुझा गळा माझा गळा. आईला सेम. मला पण सेम गाणं. आपण एकत्र गाऊया. चला. क्या बात है, जोरदार टाळ्या. आवाज की दुनिया में तहेल का. मस्त. प्रसादा काय म्हणाल? नावात टॅलेंट आहे. वा वा, भन्नाट कॉन्सेप्ट होती पशा आणि भन्नाट लिहिली होतीस. आणि सुरुवातीला आलाच नव्हतो असं वाटलं की एखाद्या फिल्म मधले शॉट बघतोय असं वाटलं. क्या बात आहे आमिर, श्याम बाबा. अरे फॅन्टॅस्टिक. सुपर बॅकग्राऊंड होतं, सुपर. आणि ती जो कर्दनकाळ जो मोरेंच्या वर्णनाने, मोरे या स्किटचं खूप मोठा वाटा तुला जातो, कारण त्याची सुरुवात तू इतकी बँग ऑन केलीस, ती त्यांनी कॅरी फॉरवर्ड केली पुढे. फार मजा आली. सावत्या अफलातून. ॲक्टर इतकाच रिॲक्टर इम्पॉर्टंट असतो हे तुझ्यामुळे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं. तुझ्या टायमिंगला आणि तुझ्या रिॲक्शनला सॅल्यूट आहे. गौऱ्या फॅन्टॅस्टिक, मास्टरपीस, मजा आली. समशेर बहादरांनो धन्यवाद. मंडळी, पुरुषांच्या मते भूत आणि समजूतदार बायको या अफवा असतात. बघूया आता काय चित्र दिसतंय ते. या वर्षीचा यंग अचिव्हर ऑफिसचा अवॉर्ड मला मिळालेला आहे, त्यामुळे मी पार्टी ठेवलेली आहे. सो एन्जॉय एन्जॉय गाइस. सर, अभिजित सर, थँक्यू. तुम्ही आज पार्टीला आला. वेलकम मॅन, वेलकम. वाटलं नव्हतं मला तुम्ही याल म्हणून. अरे नाही, असं सहजच. सर आत ना, फक्त तुम्हाला जायचं आहे लवकर एवढं. अरे नको ना, आठवण करूस, गप्प बस ना तू. सॉरी सॉरी. चांगलं पार्टी. बघ आला, फोन आला. कोणाचा आहे? बायकोचा फोन. अरे उचल. हॅलो. काय हो, कुठे आहात? अजून पार्टी संपली नाही? अगं नाही, मी आता जस्ट पार्टीमध्ये शिरलो ग. हे बघ, आता जस्ट दारात पाहून आतमध्ये टाकलंय मी. हो अगं, फक्त 15 मिनिटं झाली आहेत. 15 मिनिटं झाली आहे? हो. रात्रभर तिथे राहायचा काय विचार करताय तुम्ही? अगं नाही, रात्रभर काय, रात्रभर. आता उगाच दात दाखवू नका. 15 मिनिटं देते. किती? 15 मिनिटं. हा, 15 मिनिटात तिथून निघाला नाहीत तर मी तिकडे येईन. अगं नाही, तू नको येऊस आहे बाई. मी येतो. ऐक माझं, तुझी शपथ. काय म्हणाली काय बायको? काय म्हणते रे बायको? जगातल्या सगळ्या समस्त बायका नवऱ्याने एकच म्हणतात, कधी येणार, केव्हा येणार, लवकर या. अरे तरी लग्नाच्या वेळेस ना माझा डावा डोळा फडफडत होता, तेव्हाच लक्षात यायला हवं होतं. उगाच तिच्या गळ्यात माळ टाकली रे. माळेचा लगाम कधी झाला कळेलच नाही. माझं कास्टिंग चुकलं रे. स्किट मधलं? स्किट मधलं तुझं कास्टिंग चुकलंय. माझं बायकोचं कास्टिंग चुकलंय. हो, मग तुला काय वाटतं बे? तू ना ह्या बाईच्या ऐवजी दुसऱ्या बाईशी लग्न केलं असतं तर तू काय सुखी राहिला असता? मग अबे गोचो बस. बायको म्हणजे बायकोच असते. तुही माई सगळ्याची सेमच असते भाऊ. हो रे, मग अरे एकदम बरोबर बोललास. हे बाबा, हे अरे 15 मिनिटाची विंडो मिळाली, लवकर. एव्हरीबॉडी, मीट लव्ह ऑफ माय लाईफ, माय वाईफ रसिका. रसिका, प्लीज मीट एव्हरीवन. अरे यार, हा बायकोला घेऊन आला, काय सांगणार याला? जाऊ दे. पार्टी मध्ये बायको. रसिका एक मिनिट. राऊत यार, बायकोला घेऊन आलोय, चालेल ना? मला चालेल म्हणजे, पण आपण असं दारू पिणार, असे कसेही नाचणार, तिला चालणार आहे का? अरे शी इज ऑल ओके विथ Okay ना? येस, तिला काहीच प्रॉब्लेम नाही. I'm okay too, okay. Enjoy. येस. मी रसिका ओळख करून देतो सगळ्यांसोबत. यांच्याशी तो ओळख झालीच असेल. रसिका, मीट हेमंत पाटील, माझे कोलिग आहेत, आणि आमचे सर अभिजित चव्हाण सर. हॅलो. गाईज प्लीज एन्जॉय. कॅरी ऑन प्लीज. रे ही आहे. ती बाईच आहे रे. ती शी अशी
शी अरे ही म्हणजे मी हिला लग्नासाठी बघायला गेलो होतो. मी नकार दिला होता हिला. काय सांगतो? हो. तू न हिले नकार दिला होता? अरे बरं झालं मग नकार दिला होता तर. का? अबे आताची बायको तुला किमान 15 मिनिटं देते. तू हिच्या बरोबर असता तर ती तू या सोबतच आलीस ती पार्टीले. हा मग खायची दारू प्याला असतो तू. होय रे. आता तो पृथ्वी पाय आपण इकडे दारू पिऊ आणि तो तिकडे लिंबू सोडा मारीन. हे पण तिने ओळखलं नाही मला. अबे काबरो वैकीन तुले दर आठवड्याला किलो न वाढतोय तू. तुझ्या घरचे आरसे बी आता नाही म्हणायला लागले. हो भाऊ समोर नको येऊ आम्हीच फुटून जाऊ बुवा. हे तू माझ्या वजनाबद्दल बोलशील ना तर मी तुझ्या इथल्या विनोदाबद्दल बोले ना. पृथ्वी घेणार काय? नाही सर नाही आज नको. बायको आहे म्हणून बायकोची दहशत. नाही सर असं काही नाहीये पण थोड्या वेळाने घेईन एखाद दुसरा पेग. एखाद दुसरा पेग मध्ये होतं तुझं. इथे येऊन आता ही नाटकं करायची काहीच गरज नाही. नाही पृथ्वी आपलं ठरलं होतं की नाही. चव्हाण सर तुम्ही मला सांगा तुम्ही सगळे कॉर्पोरेट वाले इतकं मरमर काम करता. हो ना. कधीतरी पार्टी असते त्यात प्यायलं तर काय प्रॉब्लेम आहे. हा पीत नाही. पीत ना रसिका म्हणजे एखाद. नाही हे चुकीचं आहे. तू हो म्हणाला होतास मग आता का नाही म्हणतोस प्यायला. अगं एखाद कम ऑन. नाही हे बघ सगळेजण ड्रिंक्स करतात सगळे मज्जा करतात आणि तू म्हणतोस की तुला प्यायचं नाहीये. अगं हो मी पीत नाही तुला प्यावं लागेल. अगं पण वाटल्यास जास्त झाली तर मी ड्राईव्ह करेन पण तू एन्जॉय केलं पाहिजेस. वहिनी बघा ना भाऊजी आता उगाचच नाही म्हणायचं. मी घरी समजावून आणलं होतं की तुला मजा केली पाहिजे एन्जॉय केलं पाहिजे की नाही. इतकी मरमर करताय. पृथ्वी तुझा पेग मी बनवणार. वहिनी हो भाऊजी. म्हणजे किती पाणी किती सोडा टाकला की याला किक लागते ना ते मला चांगलं माहितीये. त्यामुळे बऱ्याचदा ह्याचा पेग मीच बनवते. वहिनी एक्सक्यूज मी बनवू प्लीज काय आहे सर काय झालं. सर काय झालं. अरे कहाँ से आते हैं ये लोग. कौन है ये लोग. सर असं काय करताय सर. मी ओळख करून दिली ना माझी बायको रसिका. कुठल्या लॉटरीत लागली. जी तू न घेतलीच नाही. सर ऍक्च्युली खरं सांगू का ती ना अशीच आहे. हो फार मनमोकळी आहे. इतकी फॉरवर्ड विचारांची आहे ना सर. प्रत्येक वेळी असं करत असते. मला पेक बनवून काय देईल मला चखनाच काय बनवून देईल. आय टेल यू सर. एनिवे सर बाकी काय म्हणता सर तुमचं कसं सुरू आहे. माझं चांगलं चाललंय पण ती तुला पेक भरून देते. हा सर ते कॉमन आहे. पेक काय सर कधी कधी तर बाजारात जाते आणि घरी येत असताना विचारते भाजी घेतलीये ब्रँड कुठला घेऊ. काय कराल. अबे कितलं डेंजर आहे बे हे. पण दारू पिऊ देते म्हणजे काय विषय आहे का. मग त्या बायकोने तर आत्ताच झापलं तुले. नको नाही सर तुमच्या बायकोने झापलं तुम्हाला सर. नाही ते सर बायकोने झापलं. सहज म्हणून ती झापतेच मला. नाही सर. पृथ्वी युअर पेग. थँक्यू डार्लिंग. येस आणि तुम्हाला काही हवंय का तुमचा पेग बनवायचा. नाही ग्रेट. ऐक ना पृथ्वी तुला जर स्मोक करायचा असेल तर तुझा बॉक्स माझ्या पर्स मध्येच आहे. मला सांग. आणलंस तू. ऑफकोर्स. काय झालं सर. बाय द वे इथे स्मोकिंग झोन कुठे आहे. तुम्हाला पाहिजे. नाही मला मी नाही. याचं कसं आहे ना तलफ लागली ना की ह्याला कंट्रोल होत नाही. सो नॉर्मली मी त्याचा बॉक्स माझ्या पर्स मध्येच ठेवते आणि स्मोकिंग झोन पण बघून ठेवते. कसं आहे ना नवऱ्याला कधी कुठली तलफ लागते बायकोला माहित असायला हवं नाही का चव्हाण सर. आरामात आरामात बस तू पहिले. हेम्या अरे हे काय प्रकरण आहे रे. हे तुनं स्वतःच्या पाठ्यपुस्तकातून गाळलेलं प्रकरण आहे. फोन वाचतोय तुला. पश्चाताप झालाय रे मला. पश्चाताप झालाय. काय करू माझ्या आयुष्यात. परत तिचा फोन उचल. हॅलो काय हॅलो निघालात का. अगं नाही आता चप्पलच घालतोय 10:30 झालेत. हो 11:30च्या आत घरी नाही आलात तर परवाच नवीन चप्पल आणली आहे लक्षात ठेवा. आई माझी चप्पलीने घरी गेल्यावर ओवाळणी आहे. तू घे. माझं आयुष्य बिल. यार गाइस लेट्स डान्स.
डान्स विथ अस. अरे नो या कम ऑन, नो 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 प्लीज नो प्लीज सर. कम ऑन यार पृथ्वी. नाही. मुली इन्सिस्ट करतात तुला नाही अरे नाही. अगं नाही. अगं सॉरी. नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. नाही तुला नाचलं पाहिजे पृथ्वी. तू मेहनत करतोस. यू डिझर्व इट. मज्जा केली पाहिजे. एन्जॉय कर. जा नाच. तुम्ही नाही नाचणार. हो नाचणार ना. मी व्हिडिओ काढतेय. नको व्हिडिओ सर नाही नको ते व्हिडिओ व्हायरल होतो मग बायको बघून चेचते. ओके गाईज. अरे हेम्या ती त्या प्रिया बरोबर नाचायला सांगते रे. अरे मी जर प्रिया बरोबर नाचलो असतो तर माझ्या बायकोने माझी धिंड काढली असती रे. धिंड काढली असते म्हणजे इकडे बस. अबे तूनच तुझ्या पायावर दगड मारून घेतलाय. ह्या बाईशी लग्न करताना तर आज तू उलटी होईपर्यंत दारू पिऊ शकला असता. हो रे. तसा डान्स करू शकला असता. तुला बिना खरं यार माती खायची काय उसाली. नको ना जखमेवर मीठ चोळू. वाव सुपर. थँक्यू. प्रिया काय कमाल असतेस यार. यू आर लुकिंग व्हेरी गॉर्जियस अँड हॉट. थँक्यू. ए रसिका हा माझा पेक नाहीये. हा पेक कुठे माझा रसिका. पेक कुठे म्हणजे. अरे मी तुला तू मला म्हणाली तिथं डान्सला जा. पेक सांभाळता येत नाही तुला. आय एम सो सॉरी. मी येईपर्यंत परत पेक भरता येत नाहीये. आय एम सो सॉरी. मला खरंच माझं युजलेस जा आण. माझं लक्ष नव्हतं. सॉरी नाही जा आण. मला नको सांगू आता. जा आण. बोलू नकोस पुढे. सॉरी मी आणते बनवते. तू चिडचिड करू नको. एक मिनिट पेक प्लीज एकच मिनिट मी आण लवकर. पृथ्वी सर बोला. अरे तुझी बायको तुला चळा चळा कापते रे. सर तसं ठेवलंय मी तिला मुठीत सर. सर आय एम रिअली सॉरी पण एक लहान तोंडी मोठा घास घेऊ का सर. संसारात ना सर नवऱ्याने वाघ असलं पाहिजे सर. वाघ. करेक्ट सांगतो. हो सर. वाघ मांजर नाही व्हायचं सर. मांजर पहिल्या दिवशी मारतात बायका. वाघ. तुम्ही कोणात सर. मी वाघ. गंमत माहितीये का मला ही सगळी शिकवण तिनेच दिलेली आहे. थँक्यू. बाय द वे सर तुमच्या घरी काय सीन आहे. माझ्या घरी. हा सर माझ्या घरी तर संतवाणी चालू असते. जणू भावार्थ दीपिकाच. मी घरी गेलो की संता कुकडी. फोन आला. बायकोचा फोन सर. ऐकायची संत कुकडी. हो. हॅलो. हॅलो किती पाय आहेत तुम्हाला. अजून चप्पलच घालताय. अगं नाही ग माझं ऐकून घे. चप्पल. वाघ. रोर. ओरडा दम द्या सर. दम द्या. चढवला. जास्त चरबी आली लय प्यायला तुम्ही. अगं नाही आवाज. खरी या तुम्हाला दाखवते. आवाज नाही चढवला. अगं या गोंधळामुळे तुला माझा आवाज लाऊड वाटला असावा. नाही आवाज नाही चढवला. आता दात काढून घ्या तुम्ही. घरी आल्यावर दातावर वरवंटाच फिरवते तुमच्या. काय घरी गेल्यावर माझ्या दातांची खीर आहे. सर हे खूप वाईट आहे सर. दिस इज सो सॅड. सर काय चाललंय. काय सांगू तुला पृथ्वी. अरे हाल आहेत रे माझे. हाल आहेत. अरे इतर पुरुष घरातनं बाहेर पडतात तेव्हा बायका ते सुखरूप कधी परत येतील याची वाट बघतात. पण मी जेव्हा घरी जातो तेव्हा मी सुखरूप कसा घराबाहेर पडेन याची वाट बघत असतो. सॅड फॉर यू सर. व्हेरी सॅड यार. व्हेरी सॅड. माय गॉड पृथ्वी. काय झालं रसिका. पृथ्वी आता घरी जायला आपल्याला लेट होईल. आई चिडचिड करतील यार. ऐक ना तू आज एखाद्या मित्राकडे थांबतोस का. सुमन. अभ्या. सुमन. सर काय करताय. सर एक मिनिट. माझं आधीचं नाव तुम्हाला कसं माहित. कारण मी आधीचाच आहे. आठवलं तुला.
मी तुला लग्नासाठी बघायला आलो होतो. तुझा होकार होता मला, पण मी तुला बावळट मेंगळट शेमळट समजून आणि नकार दिला. मला माफ कर सुमन, मला माफ कर. सर ऐका सर, ही दुसऱ्यांची पार्टी आहे आणि बायको सुद्धा दुसऱ्याची आहे सर. प्लीज. आय एम एक्स्ट्रीम. नाऊ आय एम कंट्रोलिंग. आय एम कंट्रोलिंग. आता मी जातो. हां सर. माझा खंड्या बैल माझी वाट बघतोय. शिंग रोखून उभा असेल तो. मी जातो. माझं आयुष्य उधळायला चाललो मी. चाललो नाही. सर येस रोज ऑफिस मध्ये हा माझा बॉस मला टोचत असतो ग. काय प्लॅन केलास यार रसिका, काय प्लॅन केलास यार. आता बघतो ना कसा टोचेल मला. तुझ्या ऑफिसच्या ग्रुप फोटो मध्ये या चव्हाणला बघितलं ना, तेव्हाच ठरवलं होतं याला एक दिवस मी धडा शिकवणार. मला तोंडावर मेंगळट शेमळट म्हणून नकार दिला होता या माणसाने. ऍक्च्युली म्हणूनच तुला मी इथे पार्टीला यायला परमिशन दिली आणि मी सुद्धा तुझ्यासोबत आले. पण खूप मजा आली यार. खूप मजा आली आहे मला. आता जेव्हा जेव्हा तू तुला बघेल ना, तेव्हा तेव्हा त्याला खूप पश्चाताप होणार आहे. ऑफकोर्स होणार आहे. येस. ऑन दिस हॅपी नोट मी एक पेक पिऊन आलो. एक्सक्यूज मी. नाटक होतं ते संपले, लाड संपले तुझे. आता घरी चालायचं गपचूप. चल. एक मिनिट माझी पर्स मध्ये गेली. एक सिगरेटचा झुरका मारू का मी पटकन. नाही तू सिगरेटचा झुरका मार, धूर मी काढते. चल. माझ्या बायकोच्या शब्द बायकांना आवडता लोक. हॅलो हा सॉरी. तू भांडे काढून ठेव ना, मी घासतो आल्यावर. हास्य रसिक प्रसाद दा. पृथ्वी रसिका अफलातून. मजा आली, खूप मजा आली. हे मी मस्त. अभ्या फॅन्टॅस्टिक ऍक्टर आहेस तू यार. फॅन्टॅस्टिक. थँक्यू. खरं तर तुझ्या वाट्याला निम्मा वेळ फक्त वहिनी एवढंच होतं, पण तरी असं वाटत होतं की तू किती बोलतोयस. ही तुझी ताकद आहे अभ्या. फॅन्टॅस्टिक अभ्या. फार मजा आली. सुपर. सई मला ह्याची सिरीज व्हावीशी वाटते. आणि अभिजित दादा भन्नाट परफॉर्मन्स होता तुझा. तुझ्यावरून डोळे हटत नव्हते आमचे आणि कडक परफॉर्म केलंस. मजा आली. मस्त. थँक्यू. मंडळी, आज इथलं सासू सुनेचं भांडण अतिशय रसाळ, मधाळ आणि चवदार होणार आहे. त्यामागचं कारण जाणून घेण्यासाठी बघूया हा परफॉर्मन्स जो तुमच्या समोर घेऊन येत आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, कधी गोड कधी तिखट, चेतना भट आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. नाही एवढं नाही. तुला आणि कोणी सांगितलं ग? असं वे नाही तर डॉक्टर काय म्हणणार, काय शुगर वाढली म्हणले. काय तर 3,500च्या उपर गेली म्हणले. आई 3,500 नाही 350. म्हणजे 350 पण वाईटच आहे, खूप वाढली आहे. पण 3,500 म्हणजे तुमचे गुळाची ढेप होईल. गप्ती का पायाजवळ बसली, लक्षात असू दे. हा बयो बोल. नाही ग आता काय म्हाताऱ्या बाईची काळजी घ्यायला कुणी नाही ग बाई. अरे बापरे. कोण? सुना? अगं त्या फक्त नावाला हायती. स्वतः पण काय पण खातात, मला पण खायला घालतात. त्यांच्यामुळेच वाढली शुगर. आणि काय मी आणि कुठं जाते बाहेर खायला काय. जाऊ द्या बाई, आता काय म्हाताऱ्या माणसाचं दुःख सांगत बसायचं तुला. चल ठेवती फोन. हा चल. आई काय हो तुम्ही? सगळ्यांना सांगत बसताय सुनांमुळे शुगर वाढली. एवढ्या खपतो आम्ही तुमच्यासाठी आणि असं सांगतोय तुम्ही लोकांना. आता मग काय सांगू, तुमच्यामुळे वाढली माझी शुगर. तुम्हीच सारखं गोड खात असता, फरमाईशी सोडता एक. मी लाख सोडीन, तुम्ही म्हणायचं ना देणार नाही म्हणून. आता उगा बोलायला लावू नका मला. माग तुम्हाला सांगते एकदा भजी केलती बर का. तर करता आलं होतं तुम्ही किचन मध्ये. केवढं नीट
म्हणलं देणार नाही म्हणून तर. मी सांगितलं ना मला द्यायची नाही म्हणजे नाही द्यायची साखर. हा मग नाहीच देणार तुम्हाला साखर. तेच म्हणते मी, आजपासून साखर घरात आणायचीच नाही. बया मग तुम्ही साखर नाही खायची तर आम्ही कोणी साखर खायची नाही का? बाकीच्यांचं मला माहिती नाही. तुम्ही नाही खाली तर काय मरणार आहे का तुम्ही? कसं बोलित आहो आई तुम्ही? हा आणायची नाही साखर घरात. हा ओ वने एवढं वजन आहे. असू द्या सगळी बरी आहो ना? बाय ग बाय केलं मामा? अचानक नाही ग, वाशीपर्यंत गाडी आले ना त्यांच्या बरोबर आलो. होय ते काल मी दाजीना भेटायला गेलो तो वावरात. आंब पाठवली तांबर इथलं. होय तर काय होय नाही नाही होय आंब पाठवली नाहीत. तुला सांगतो यावर्षी लय आंबा लागला. लय आंबराईत. पण तर लगेच आंब खाऊन टाका. पक्क झालेलं इथं तयार आहे. उद्या खराब होतील काय समजली? दादा चाय चाय नाही ना चाय नको शुगर. हो त्यामुळे सगळं गोडधोड बंद आहे. सकाळी 1.5 रात्री 1.5 किलोमीटर चालतो का? हो हो त्याला निघतो. वाशीला गाड्या उभ्या सांभाळून जातो बाय. म्हणजे आमची खुशाली कळवा काय समजली? जाबा जाऊ दे का त्याला येतो. हो चला येतो चला प्लेटा सूर्यानं पटापटा सूर्यानं. नाही तुम्हाला आंबे भेटणार नाही म्हणजे नाही. अगं घरचे आंबे आहेत ना, काढ पटपट. घरचे असू दे नाही तर बाहेरचे असू दे. ठरलंय ना तुम्हाला गोड खायला द्यायचं नाही तर नाही. अगं आमच्या यांनी पाठवले आपल्या आंबराईतले. काढ पट. नाही म्हणलं तर नाही. गोड आहेत ना ते नाही मिळणार. अगं पण ह्याच्यात कुठं साखर असती? जे जे गोड असतंय त्याच्या सगळ्यामध्ये साखर असती. हो आंबे मिळणार नाही. हा फळातली साखर चालते की? नाही चालत. फळातली असो किंवा बरणीतली असो साखर चालत नाही. शुगर आहे ना तुम्हाला, नाही चालणार. आणि तुम्हीच म्हणले ना मगाशी फोनवर का माया सुना आडविती नाहीत, माझी काळजी घेती नाहीत. तर मग आता घ्या. आम्हाला तुला काळजी बया तुमची. बिलकुल बया आंबे खायचे नाही. बया अजिबात साखर नको घरात. अगं पण ते नाही आई. नाही काल डॉक्टरांनी काय सांगितलंय आई? साखर अजून वाढली तर तुम्हाला इन्शुलिन म्हणजे इंजेक्शन सुरू करावं लागेल. तुम्ही दोघी कशा संपवणार आंबे? मी हातभर लावते ना पटकन आंबे. हा ग भया तो पण ताणच आहे डोक्याला. आहे ना. आपण दोघे कशा खपवणार? त्यात भरोशाच्या खादड म्हशीला शुगरचा टोनगा लागलाय. काय नमे थाबड सांभाळून बोलत जा. अहो आई तुमच्या काळजीपोटी म्हणते मी. आणि ती म्हणे भरोशाच्या म्हशीला टोनगा. म्हणे ती म्हस म्हणलीस ना मला तू. तुम्ही समजूनच घेती नाहीत आई. हो नाही आई आम्हाला असं म्हणायचंय का तुम्हाला शुगरच नसती तर तुम्ही पण हातभार लावला असता आंबे खायला नाही का? आम्ही दोघी कशी काय खपवणार? मला तर खरं टेन्शन आले बाया. मी आहे ना तेच सांगते. तुम्ही दोघी खपवणारच नाही. मी नाही खायचे. नाही आई ताई असं काय करता तुम्ही? आई तुमची पोरं आहेत, नातू आहे. आणि थोडे आंबे मी माझ्या घरी नेऊन देईन. आली मोठी घरी न्यायला. इथं मी आंबा करत असणार आणि तुझी ती धोत्र्याच्या थोबाळाची आई तिच्या खात्यात घालणार वय रस. घरी देणार म्हणे आंबे. माझ्या आईला धोत्राच्या तोंडाची म्हणाली. का माझी आई? त्या तोंडाला काट आहेत का हो? बिचारी माझी आई पारिजात सारखी नाजूक आहे हो. आज प्राणी संपले वाटत. फुलांवर आलीस ती. पारिजातकाचं फुल म्हणे. अहो दरकर वाजणार फाटक आहे ते. काय नाही आंबा इकडचा तिकडे जाऊ दे मी दाखवते तुम्हाला. बाया मला तर नाही राहत आलं ग. तुम्ही सूर्य आणि प्लेट घेऊन आला आंबे खाऊ मस्त पैकी. चेते अगं ती आतमध्ये गेली. एक आंबा दे ना. एक आंबा नाही पाहिजे तर 4 तुझ्या घरी दे. पण तुम्हाला देणार नाही. मग कशी देते ते बघतीच मी. भिकारी कुठली. माझ्या घरच्यांना भिकारी म्हणाले बाई. थोबाडातली शब्द बाहेर पडू दे.
बया बया एवढा रसाळ आंबा कधीच कळला नव्हता ग बया. या जन्मी मी बाई नाही, या जन्मी ना मी सुरी व्हायला पाहिजे होतं. आंब्यातच पोटून राहिले असते. एवढा रसाळ आंबा कधीच खाल्ला नव्हता. ए नमी रसाळे एक आंबा दे. नाही एक फोड तर दे की. नाही लाजा वाटू द्या ग. घरचे आंबे आणले सासूला दाखवत दाखवत खाताय वय. आधी नाही तुझं नगर म्हणती लगेच पार ठेवली तू. एक लागला आई करताय आई. कुणाला हात करते का? मग मी कोण आहे? मग तुम्हाला कळायचं नाही. मग मी हा मग नमे तुम्हाला शुगर आहे. तुम्हीच म्हणल्या ना तुम्ही माझ्यावर डाफरा. हा तुम्ही मला वरडा, तुम्ही मला अडवा. मग माझा हात उचलला तर मग मी बघणार नाही मागं पुढं. नमे लई सटकन सटका देईन मग. लाज वाटू दे ग. हात खाली कर. द्या ग एक तर फोड द्या. कशा करता ग? भूत म्हणून मानगुटीवर बशीन आंबा आंबा करीत मग कळेल तुम्हाला. एक फोड द्या की. एक तर फोड द्या. ठीक आहे फोड मिळेल पण कारल्याच्या लोणच्याची. आणि कसं आहे शुगरच्या माणसाने कडू खायचं म्हणजे मग शुगर कमी राहती. आणि कडू स्वभावाच्या माणसाने बी कडूच खायचं असते. कडू आहे का ग मी? नाही हो आई. लगेच लागतं बरं का आई तुम्हाला. आई तुम्ही कडू नाही हो आई. अगं मला हात पुसू द्या. अगं पत्राला हात पुसती वय. अहो नाही तसं नाही. पत्राला पुसण्यापेक्षा इथं जिभेवर चाटवायचा ना हात माझा. नाही मग मनाला शांती पण दे. ताई इकडे या. कसं करीत आहो आई तुम्ही? एक फोड द्या की. नाही मिळायचे. बयाव वास तर घेऊ दे वास. ए चेतू ही आयडिया चांगली आहे. नाही ना अगं वासानं कुठं शुगर वाढती का? ऐक ना आपण वास देऊ. वास नको. ऐक माझं एक फोड आहे ना आपण वास देऊ. माझं ऐक वास देऊ. आई वास घ्यायचा फक्त. नाहीतर माझा हात तुटल मी बघणार नाही मग. हा लई बोलती हा तू. तुमच्या काळजीपोटी बोलते. वास वास घ्यायचा फक्त. हात माग हात माग हात माग. हा फक्त वास नो चीटिंग. काही घेतला का बया? बघितलं ताई मी तुम्हाला सांगत होते नका देऊ आईंना. त्या खाणार मला माहिती होतं वास देताय तुम्ही. मी नका ना पाहू. चुकलं. मी तुमच्यावर भरोसा ठेवला. नाही अगं फक्त वास घेत होते ते. शुगर एवढी मोठी वाढवून ठेवली आणि आता आपल्यावर घालतायत सगळं. का ग ती मला देते तू कशाला खोडा घालती? उंदरीन कुठली? मला उंदीर वळाल्या. काय अशी शेवटी हलवते का? बन बन तू उंदीरीन बन. मांजर बनून कसा तुझा फडशा पाडते ती बस. तुला नंतर बघिती मी. मामांजीचा फोन आहे. मामांजीचा फोन आहे. हॅलो मामांजी. हा बेटा. हा आंबे पोचले का बेटा? बया मामांजी कसले भारी रसाळ आंबे बापरे आमराईतले. एक मिनिट हा तुमच्याशी बोलायचंय मामांजी. हा धनी धनी वनी बोलते. ऐका ना यांना सांगा ना मला एक आंबा द्यायला. ठेव फोन. एकच आंबा द्यायला सांगा ना एकच. फोन ठेव. अहो ठेव. काय माणूस आहे बाया. एक तर आंबा द्यायचा का?
म्हणताय त्याला. आज वनीची आणि आमच्या सगळ्यांची अवस्था सेम झाली होती. कधी नव्हे ते असं वाटत होतं कधी संपतोय परफॉर्मन्स. मस्त मस्त मजा आली. सई नाद खुळा परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की फळांचा राजा आंबा याचं जास्त चांगलं स्वागत यापेक्षा होऊ शकत नाही. तुम्ही फार सुंदर स्वागत केलं त्याचं. आणि मी त्यात होते त्या 4-5 लोकांमध्ये जिचं परफॉर्मन्सकडे कमी आणि आंब्याकडे जास्त लक्ष होतं. वनीची आणि माझी अवस्था सेम होती. मामनजी प्लीज या सेट एकदा स्टेजवरती जुजबीसाठी तरी या. फार मजा आली. कीप इट अप. आय लव्ह यू ऑल ऑफ यू. मस्त मस्त धन्यवाद. चला लवकर जाऊन बसा मागे आंबे जमतील. आणि याचबरोबर आजच्या भागात इथेच थांबतो आहोत. भेटूया पुढील भागात. बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यकर्ता